भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज जर आता संध्याकाळच्या वेळेला जर बघितलं तर नागपूरच्या दीक्षाभूमीवर मोठ्या प्रमाणात अनुयायांची गर्दी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। एकंदर म्हणजे अनुयायी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत आहे। देशभरातून अनुयायी नागपूरच्या दीक्षाभूमीवर येतात। या ठिकाणी बाबासाहेबांच्या ज्या अस्थिकलश ठेवलेला आहे त्याला नतमस्तक होऊन या ठिकाणावरून काहीतरी एक नवीन ऊर्जा जे आहे ती घेऊन जात असते। महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धर्माची दीक्षा जी आहे ती याच दीक्षाभूमीवर घेतलेली होती आणि तेव्हापासून याला जे आहे ते मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे आणि बाबासाहेबांची जयंती जी आहे ते मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी दरवर्षी साजरी केली जाते। यावर्षी आपण बघितलं तर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये अनुयायांची गर्दी या ठिकाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळते। दुपारी मात्र कडाक्याचं ऊन असल्याने काहीशी गर्दी ओसरली, मात्र आता संध्याकाळच्या वेळेला जर आता आपण बघितलं तर गर्दीचा ओघ जो आहे तो आपण बघू शकतो की किती मोठ्या प्रमाणात लाईन लागलेली आहे आणि या ठिकाणी येऊन प्रत्येक जण जो आहे तो बाबासाहेबांच्या अस्थिकलशांचं दर्शन घेत आहे, नतमस्तक होत आहे आणि एक नवीन ऊर्जा जी आहे ती या ठिकाणावरून घेऊन जात असल्याचं चित्र पाहायला मिळते। प्रशासनाकडून पोलिसांचा मोठा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला, प्रशासनाकडून सुद्धा या ठिकाणी मोठी व्यवस्था करण्यात आल्याचं पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।